परळी वैजनाथ नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या प्रकारात एका उमेदवारानं मात्र आपलं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील उमेदवार वैजनाथ बालाजी कळसकर यांनी. आज आपण महाराष्ट्र न्यूज कनेक्टच्या संवाद सारथी या उपक्रमाअंतर्गत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही मूळचे याच प्रभागात राहणारे, तुमचा जन्मही याच प्रभागातील पॉवरलूम सोसायटी येथे झाला आहे. येथे 2 जून 1981 रोजीचा माझा जन्म आहे. जी सोसायटी जवळपास 1972ला सुरू झालेली होती. वस्त्रोद्योग महामंडळाअंतर्गत त्या सोसायटीची सुरुवात झालेली होती. चालेल. तुमच्याबद्दल आणखी एक सांगितलं जातं आहे की किंबहुना जी माहिती मिळाली त्या आधारे किंवा तुम्ही जो प्रकार या निवडणुकीसाठी आणि आपल्या वचननाम्यात केला आहे तो महाराष्ट्रातला पहिला प्रकार आहे असं अनेकांनी सांगितलं. अनेक वृत्तमाध्यमांनी याच्याबद्दल बोलले की तुम्ही 500 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून आपल्या विजयानंतर जे काही शक्य आहे ही कामं करायचं ठरवलं आहे. तर काय म्हणाल, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? तसं बघितलं तर प्रत्येकजण आपला जाहीरनामा देतं, पण त्या जाहीरनाम्यामध्ये बरेचसे प्रत्येकजण प्रयत्न करतं की काही त्याच्यातले जाहीरनाम्यामधले जे मुद्दे दिलेत ते कंप्लीट करण्याचा, पण बरेचसे मुद्दे राहतात. पण बरेचसे जण फक्त नावापुरते जाहीरनामे देतात, म्हणजे ते जुमले पे जुमला या प्रकार मी मोडत नाही. जे मला करायचं आहे ते कायमस्वरूपी करायचं आहे आणि या प्रभागातील जनतेसाठी करायचं आहे, निस्वार्थपणे करायचं आहे. आणि जे काही करेल, जे काही काम असेल भविष्यातलं सुद्धा त्या प्रभागातील त्या गल्लीतील लोकांना, सिनियर लोकांना विश्वासात घेऊन तिथल्या गरजवंत तरुणांनाच ते काम मी उपलब्ध करून देईल, ज्याचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. मला त्यातून 1 रुपयासुद्धा कमवायचा नाही आहे. नाही, हे झालं युवकांसाठी वगैरे. पण एक चर्चा ही आहे की मागील अनेक वर्षापासून शहरात अनेक कामं प्रलंबित आहेत आणि ज्या कामांमुळं लोकांना, नागरिकांना त्याचा सदुपयोग होत होता ते होत नाही आहे. अशी काही कामं तुम्हाला काय वाटतात? नाही, जसं उद्यान आहे, जिजामाता उद्यान आहे, भालचंद्र वाचनालय, तर ही जी कामं रेंगाळीत त्याच्यामुळे अनेकांचं नुकसानच आहे. म्हणजे शहरात अशी कुठली जागा नाही जिजामाता उद्यान जे पूर्वीचं स्वरूप होतं. हो, तुम्ही आज जर बघितलं तर जिजामाता उद्यानचं जवळपास कितीतरी, मला वाटतं 4-4.5 कोटी रुपयाचं बिल असेल जवळपास. ते कधी उचललंय माहीत नाही, पण त्याचं जे वर्कआउट होतं की तिथं आज आमच्या काळात जेव्हा किंवा माझे मुलं मागील 5-6 वर्षाखाली त्या गार्डनमध्ये खेळत होती, ते खेळणीसुद्धा आज तिथं गायब आहेत. नवीन खेळणी बसवण्याचा प्रस्ताव होता, जिजामाताचा पुतळा नवीन तिथं बसवण्याचा प्रस्ताव होता, तो कुठंही का बसवला गेला नाही. किंवा इव्हन तिथली जे टॉयलेट बाथरूम आहेत, आज मार्केटमध्ये सगळ्यात मध्यवर्ती असणारं जिजामाता उद्यान हे माझ्याच प्रभागात येतं, प्रभाग नंबर 14मध्ये. ते सुद्धा आज मी जवळपास 2 ते 3 वेळेस निवेदन दिले. आज मागील 2 वर्षात पूर्वीच त्याचं काम कंप्लीट झालेलं असताना सुद्धा तिथलं टॉयलेटसुद्धा आज चालू केलेलं नाही. स्वच्छतागृह चालू करावं ही मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. नाही, एकंदरीतच शहरात महिलांच्या स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आहे. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र आहे. शहरातील महिला असतील किंवा पर्यटनानिमित्त येणाऱ्या, देवदर्शनानिमित्त येणाऱ्या महिलांसाठी शहरात महिलांसाठीच असं सुलभ शौचालय नाही. याबाबत तुम्ही काय उठाव करणार? 100%. रस्त्याच्या जिथं जिथं कुठं ओपन पेस नगरपालिकेचे अवेलेबल असतील किंवा काही नगरपालिका प्रशासकीय बिल्डिंग्स असतील, त्या तिथं जिथं जिथं शक्य असेल त्या ठिकाणी नगर परिषदेने खास करून महिलांसाठी स्वच्छतागृह उभारावेत. व त्यासाठी मी आगामी या सभागृहात जर गेलो तर पहिला प्रश्न तुम्ही धन्यवाद की त्या प्रश्न मी पहिला उभारून त्याची निर्मिती करण्यास नक्कीच प्रयत्न करेन. पूर्वी शहरात नटराज रंगमंदिर, जे कालांतरानं लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह असं झालं. तुमच्याही जाहीरनाम्यात एक आहे की शहरात सातत्यानं सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्य कलावंतांचं येणं जाणं वाढवा असा उपक्रम घ्यायचा आहे. तर आज या नाट्यगृहाचीही दुरावस्था आहे. तर तुमचं काय आहे भविष्यातलं विजन की या नाट्यगृहाच्या माध्यमातून आपण काय करू इच्छिता? निश्चितच
इथं कलाकार वाढला पाहिजे, कलाकार जगला पाहिजे आणि कलाकार टिकला पाहिजे या संकल्पनेचं. कारण मी सुद्धा कधी काळी नाट्यशास्त्राचा अभ्यासक होतो दादा. मला वाटतंय तुम्ही त्यावेळेस रोटरी क्लबचे अध्यक्ष होतात. बरोबर. तुमच्या अध्यक्षेखाली तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेचं नाटक आणलं होतं, नटराज रंगमंदिर इथं उघडले स्वर्गाचं दार, बिघडले स्वर्गाचे, बिघडले स्वर्गाचे दार. पण त्यावेळेस आम्ही त्यांचे म्हणजे कपडे स्पॉट बॉयच्या जवळ आम्हाला बसवलं होतं. त्यांना काही पाणी बिणी लागतंय का, हे लागतंय का म्हणून. आम्ही त्यावेळेस लहान होतो. नाही आहे. हां, आणि की त्यावेळेस जी तुम्ही चळवळ केली की प्रत्येक 2-3 महिन्याला तुम्ही वेगवेगळे नाटकं इथं आणायचे, नाटकं दाखवायचे. त्याच्यातून एक नवीन तरुण पिढीला किंवा ज्यांना नाट्यशास्त्राबद्दल आवड होती, आवड ऑटोमॅटिक निर्माण व्हायची. ती चळवळ आज कुठंतरी मोडीत निघाली. परळीतसुद्धा मी तर म्हणतो की परळीतल्या प्रत्येक वार्डात तुम्हाला कितीतरी रील स्टारच्या माध्यमातून जे कलाकार दिसतात, आज त्यांना कुठंतरी वाव मिळेल या नटराजच्या माध्यमातून, व्यासपीठ उपलब्ध होईल. आणि निश्चितच त्यांना मी तर भविष्यात म्हणतो की नाट्यशास्त्राचे क्लासेससुद्धा मी माझ्या प्रभागात तो नटराज रंगमंदिर येत असल्यामुळं मी अगदी मोफत त्यांचे नाट्यशास्त्राचे क्लासेस घेईन. त्याचा जो शिक्षकसुद्धा किंवा व्हिजिटरसुद्धा अवेलेबल करेल. आणि तुमच्या वचननाम्यानुसार एक बाब गाणेकरांनी प्रकर्षानं सांगितली की तुम्ही याच्यासाठी प्रभागासाठी 24 तास कार्यरत असणारं तक्रार निवारण केंद्र किंवा प्रभागातील नागरिकाच्या तक्रारी ऐकून घेणारं एक व्यक्ती अपॉइंट करणार आहात. तर ही कल्पना परळीकरांसाठी अतिशय नवीन आहे. तुम्हाला ही कशी सुचली आणि ही कशी राबवली जाईल? नाही, प्रत्येकाला कधी मी म्हणतो इव्हन दिवसभर प्रत्येकाला कधी कोणती अडचण पडेल हे सांगता येत नाही. मग ती दवाखान्याची असेल, दवाखाना 24/7 तुम्हाला कधीही लागू शकतो. मग कधी कोणाचा ॲक्सिडेंट असेल, कधी कोणाची डिलिव्हरी असेल, कधी कोणाचा समजा रक्ताची कमतरता भासलेली असेल किंवा कधी कोणाला इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स लागत असेल तर त्यांनी संपर्क नेमकं साधावा कोणाशी. बरेचसे नंबर लावले जातात, शासकीय नंबर असतात, ते बरेचसे दिवस उचलले जात नाहीत. मग त्या अनुषंगानं कुठंतरी मी या फील्डची निगडीत असल्यामुळे, मी स्वतः फार्मसिस्ट असल्यामुळं मला असं जाणवलं की आपण आपल्या शहरासाठी 24/7 एक सेवा म्हणून शहराबद्दल काहीतरी देणं लागतंय म्हणून एक ऑफिस खोलावं आणि तुम्ही निश्चितच खोलणार आहे. शहरात प्रभागात नागरिकांना जे सर्वात अत्यावश्यक असतं किंवा 24 तास शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं, ड्रेनेज आणि गटार व्यवस्था स्वच्छ आणि साफसुथरी असावी. पण प्रभाग 14 मधीलच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या की तुम्ही राहता त्या परिसरातील पॉवरलूम भागात गटार स्वच्छ होत नाही किंवा तेथील पाण्याची जी वाहन क्षमता आहे ती संपली आहे, पाणी तिथेच अडून राहतं. तर काय प्रश्न आहे नेमका तो? नाही, अगदी खरं आहे तुमचं. कारण याच्यावर मी वेळोवेळी आवाज उचलला. पण तिथं जे संबंधित मागील टर्मचे जे नगरसेवक होते, हे त्यांचं काम होतं की त्या भागातील नागरिकांना उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या प्रकर्षाने तुम्ही सभागृहात मांडल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण तसं न होता ते जैसे ते झाले. जवळपास आम्ही त्या प्रभागातील नाल्या आणि रस्त्यांसाठी मी स्वतः आंदोलन केलं, रस्तेसुद्धा करून घेतलेत. संबंधित माझ्या समोरचं जे पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्यान होतं, बरोबर आहे, तर त्याची सुद्धा निर्मिती माझे 2 ते 3 आंदोलन झाल्यानंतर त्याची निर्मिती केली. जवळपास त्याचं बिल मला वाटतं की आय थिंक उचललं गेलं होतं. पण आम्ही आंदोलन केल्यानंतर त्याची दखल घेऊन कुठंतरी हे प्रकरण उघडं पडेल म्हणून तिथं गार्डनची निर्मिती केल्या गेली. आज ते काही दिवसात चालू करणार होते पण आचारसंहिता लागल्यामुळे ते चालू करू शकले नाहीत. नाही, चालतं. शहरात त्या मानाने विद्यार्थी संख्या खूप आहे. शाळेतील विद्यार्थी आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. या सर्वांसाठी एक सोपं आणि शहरात मध्यवर्ती असं भालचंद्र वाचनालय होतं. पण या वाचनालयाची इमारत तयार होऊन सुमारे 8 ते 9 वर्ष झाली. सध्या ते वाचनालयात आणखीन ते स्थलांतरित झालं नाही नवीन वास्तूत. काय अडचण असू शकते त्याच्यात? आता त्या संबंधित कदाचित मला वाटतं की त्या गुत्तेदाराचे काही पैसे राहिलेले असावेत किंवा वरून काही त्या संबंधित वास्तू संदर्भाचा निधी शासनाकडून पेंडिंग असू शकतो मे बी. पण जवळपास आम्ही मागील 2 वर्षात त्याचे मी प्रतिकात्मक एकदा वाचन म्हणून आंदोलन केलं, एकदा प्रतिकात्मक म्हणून त्याची रिबन कापून आंदोलन केलं होतं. आणि कालच्या वेळेस आपण बघितलं की दिवाळीच्या अगोदर जवळपास अर्धांगण आंदोलनामध्ये सुद्धा माझा प्रकर्षाने बालचंद्र वाचनालय चालू व्हावं, तिथं गोरगरीब मुलांना रीडिंग रूम अंतर्गत आणि हे पुस्तकं संग्रहालय आपलं मी म्हणतो की आपल्या जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं संग्रहालय हे बालचंद्र वाचनालयामध्ये आहे. ते त्यांना उपलब्ध भेटेल. नाही आहे. फार पूर्वी साधारण 40-50 वर्षापूर्वी मालक म्हणजे नगराध्यक्ष NK देशमुख
यांनी केलेली जी कन्स्ट्रक्टिव्ह कामं होती, ज्यामध्ये भालचंद्र वाचनालय आहे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह आहे, शहरातील सुसज्ज आणि त्या काळात राज्यभरातून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी येणारं जिजामाता उद्यान आहे, महात्मा फुले भाजी मार्केटची अतिशय सुसज्ज आणि अशी इमारत होती, पण या सगळ्या इमारती आता दुर्लक्षित झाल्या आहेत. या 25 वर्षात असं कुठलं तुम्हाला आठवतं की कन्स्ट्रक्टिव्ह काम मागच्या काळात झालंय? नाही, कामं झाले असतील, पण तो त्या दर्जाचे वाहनं, ज्या दर्जाचे कामं हे एन.के. देशमुख यांना आपण जे मालक म्हणतो की एन.के. देशमुख मालकाच्या काळामध्ये असतील, गुरलिंगाप्पा मेनकुदळे असतील, अशोक शेठ सामत असतील, मला वाटतं प्रभुप्पा हलगे यांच्या काळामध्ये हे अत्यंत निस्वार्थी नगराध्यक्ष राहिलेले. त्यांना कुठलाही स्वार्थ नव्हता आणि एक विजनरी होती, ज्यांना पुण्याच्या त्यांचं एक म्हणजे स्वतः मी एन.के. मालकाचं काय असं काय ऐकलंय मला कळत नाही, पण लोकांना काही असं काही सांगितलंय की ते स्वतः त्यांना जर काही करायचंय, समजा परळी शहरातलं आज जे जिजामाता उद्यान उभारलंय, त्यांना तुळशीबाग म्हणून पुण्याची आयडिओलॉजी घेऊन इथं त्याची निर्मिती केली. किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जर होऊ शकते तर परळीत का नाही? खरं आहे, चालते. तर हे होते वैजनाथ कळसकर, ज्यांच्या वचननाम्यामुळे ते आज सर्वत्र ओळखले जात आहेत. परळी शहरातील ते पहिले नगरसेवक ठरले आहेत, किंबहुना मराठवाडा राज्यातही असा नगरसेवकांनी वचननामा द्यावा अशी ही मागणी समाज माध्यमांवर सातत्यानं होत आहे. तर ते आज महाराष्ट्र न्यूज कनेक्टच्या या संवाद सारथी उपक्रमात आज आपल्यासोबत त्यांनी संवाद साधला, त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र.